तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे व्लॉगमध्ये. तर एक खरंच खूप दुःख वाटत यार. खरंच व्ह्यूज वगैरे काय येणं झालेत. काय करू म्हटलं, काय समजा नाही मला मी काय करू ते. काय प्रॉब्लेम आहे, आपले व्हिडिओ येत राहतील, सगळं करता येतील. तर होईल, हळूहळू होईल, सगळं एकदमच होणार नाही काही. तर त्याच्यामुळं जाऊ, काही टेन्शन घ्यायचं नाही. आपापले व्हिडिओ कंटिन्यू चालू असेल तर स्वागत तुमचं ब्लॉगमध्ये. आज आपल्याला आज तेच रोजचं काम आपल्याला घर साफ करायचं आपल्याला, बाकी काय नाही. तर आता मला घर साफ करायचे कारण सांगू का? कारण ना एवढं घाण झाले ना, आमचा जग्गू एक मस्त कचरा करते, सगळं हे करते. त्याच्यामुळे ना तिथं नुसतं साफ करावं लागते यार. तुम्हाला काय सांगू, तुम्ही जग्गूला ते कोणत्या व्हिडिओमध्ये पाहिले असाल. तर जग्गू आमचा इथंच आहे, सोबत राहते, घराजवळ झोपते, आमच्यासोबत झोपते. जग्गू आमच्यासोबत झोपते कधी पण. कारण त्यांना लहानपणापासून ना आम्ही जग्गूला ना असं दूर ठेवलंच नाही. पप्पांना नेहमी लाड केलेला आहे जग्गूचा. त्याच्यामुळं ते असं बाहेर झोपतच नाही, घरातच झोपते, आमच्यासोबत झोपते. तर अजून काय नाही, ते जग्गूचं प्रेम आहे, जग्गूचं आमचं प्रेम आहे. एवढं सांगतो मित्रांनो, जग्गूपासून सावध राहा. कारण ते सांगतो तुम्हाला, कधीच जीव देत नाही घरात, माहिती आहे कोणाला जीव देत नाही, कधीच. मी, आई, पप्पा, दीदीला सोडून दुसऱ्या कोणाला घरात येऊ देत नाही. ते कत्ता येऊ देत नाही. हां, म्हणून ते जग्गूची ही खाशी. आणि त्याला आत्ता पण आम्ही कधी दूर सोडलंच नाही त्याला. सोडणार पण नाही, तसं काय नाही. कारण त्याचं पण खूप प्रेम आहे आमच्यावर. त्याला लहानपणापासून पाळलं आहे आम्ही. तर तेच कारण आहे बस, बाकी काय नाही. कारण आता तुम्ही बघा ना, लहानपणापासून कोणाला जीव लावला त्याला कसं सुरू वाटते. आणि तुम्हाला काय सांगू, आमच्या घरात ना किती 15-20 कुत्रे होते. 15-20. आता 15 तुम्ही कशाला म्हणत सर, एवढे कुत्रे होते ना, काय सांगू तुम्हाला. 15-20 जी कोणाजवळ नसतील एवढे कुत्रे आमच्याजवळ होते. का तर आमच्या तो पहिले छोटी एक कुत्री होती, लिली है ना, कियारा नावाची कुत्री होती. तर मग ती प्रेग्नेंट झाली. मग तिला छोटे बेबी आल्याच्यानंतर एक लिली नावाचं पांढरं नाही, 3 कुत्रे आले. 2 कुत्रे होते. तर एकाचं नाव मिक्की म्हणून ठेवलं होतं आम्ही. आणि एकाचं नाव काय ठेवलं होतं माहिती आहे का? आम्ही एकाचं नाव लिली होतं, एकाचं नाव मिक्की म्हणून म्हणत होतो आम्ही. आणि दुसऱ्याचं मिक्की, लिली आणि आय थिंक जग्गूच होतं. कारण त्याचं आधीचं नाव जग्गूच ठेवलं होतं, ते जग्गूच होतं वाटायला. हां, ते जग्गूच होतं. तर त्याच्यामध्ये ते एक कुत्र्याला ते पॅरालाइज झालं होतं लहानपणी. तर त्याच्यामुळं ते गेले, ते सोडून गेलं. मग ते पप्पाला त्याचं लई दुःख झालं होतं, कारण ते पप्पाच्या खूप आवडतीचं होतं. त्याच्यामुळं त्याला पप्पाला जरासं दुःख झालं. मग तेच पप्पाला दुःख झालं म्हणून ते दुसरं मिक्या नावाचं होतं, ते मिक्या आम्ही ते माझ्या भावाला देऊन टाकलं, तिकडं गावाकडे दिलं, कारण त्यांना पाहिजे होतं. त्याच्यामुळं आम्ही एक तिकडे दिलं. आणि आम्ही इथं लिलीला ठेवलं होतं. तुम्हाला मी लिलीचा फोटो दाखवत आहे, माझ्याजवळ आहे. मी लिलीची काही मेमोरीज आहेत, तुम्हाला मी ते व्हिडिओसोबत दाखवलं मी. ह्याच्यानंतर लिलीचा एक व्हिडिओ आहे, तुम्हाला दाखवतो. कारण ते खूप छान आहे. कारण लिलीला खूप आणि मग लिली आमच्यासोबत होती लास्ट पर्यंत. मग लिली आमच्यासोबत होती. मग ती प्रेग्नेंट झाली. मग तिचे बेबी झाले. मग तिची पिल्ली आले. मग अशी पिल्ले वाढत गेलीत. त्याच्यामुळं ना खूप झाले आमच्या इथं, खूप झाले. मग तसं आहे, आमच्या गल्लीला ना बरं वाटत नाही कुत्रे जास्त पाळलेली. कारण ते काहीतरी करत होते. आमच्या गल्लीत कसं आहे माहिती आहे का, जास्त कुत्रे झाली काहीतरी खाऊ मारत होते यांना. आता
होते आहेत काय गेलीजण असे दुखणारे. मला काय वाटते माहिती आहे का, तुम्ही आमच्या कुत्र्याला ना खाऊ घालायचा तर अधिकार नाही आहे ना, तर मारायचा पण अधिकार नाही है ना. जर तुम्ही कुत्र्याला खाऊ घालत नाही तर तुम्हाला मारायचा काय अधिकार आहे? हां, मारायचा काय अधिकार आहे? तसंच तसं ते बाकीचे कुत्रे होते ते मग असेच मग दिले कोणाला, कोणी अडॉप्ट केले. हां, मग तसं एक ऑनलाईन टाकली होती माहिती का, ऑनलाईन टाकले होते कोणाला पिल्ले पाहिजे असेल तर त्यांनी घेऊन जा म्हणून. तर टाकली होती तर त्यांनी घेतले, काही जण आले मग नंतर घेऊन गेले. खूप होते आमच्याजवळ खूप. एक असं जिव्हाळा होता ना, म्हणजे त्यांच्यामध्ये असं असं एक प्रेम होतं की ठीक आहे घ्यावं त्यांना पाळावं असं. कारण ते पप्पाच्या खूप आवडीचे, पप्पाचे काही पप्पाला जीव लावत नाही. एक त्या माणसाला कमी पण कुत्र्यांना जास्त लावतं ते. आता पण बघा ना, जगू एवढ्या अशा बेकार हालतीमध्ये हे, तरी पण पप्पांना काय सोडलं नाही त्यांना. काम झाले, बघू सुद्धा घाम किती आलाय काय सांगू तुम्हाला. पूर्ण पूर्ण घर पहिले झाडून घेतो, हां, मग पुसून घेतो, मग काय ते भांडे तेवढे घासून घेतो बस. तर तुम्हाला दाखवू नाही शकत, त्याची गोष्ट वेगळी. पण झालं माझं काम. थकलो यार मित्रांनो, खरंच कंबर लई दुखते. मला आता कळालं की खरंच बायांना किती त्रास होते ते. खरंच 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 मी माझ्या सर्व मित्रांना माणसांना सांगतो, तुम्ही एकदा घरचं काम करून बघा की कसं वाटेल काय नाही ते. खरंच मला आत्ता आत्ता कसं म्हणजे असं अंग दुखायलं ना, की बायांना कसं होत असेल यार. हां, त्यांनी दिवसभर घरचं काम करतात, भांडे धुणं, घर साफ करणं, लेकरांना सांभाळणं, सगळं करणं. हां, खरंच कमालची गोष्ट आहे. सल्यूट आहे यार तुम्हाला. आय एम प्राऊड ऑफ यू. खरंच जी बाई करू शकते ती माणूस कधीच करू शकत नाही. बाई सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करते पण माणूस कधीच करू शकत नाही. मग झालंय काम, केलंय. घाम किती आलाय, लय घाम आला मित्रांनो, त्याच्यामुळं जाऊ द्या. केलंय मी काम सगळंच करून टाकलं आहे. जाऊ दे मग काहीतरी चावलं यार मला मित्रांनो. लई लई त्रास होऊ लागला होता मरणाचा. लई त्रास होऊ लागला होता. खूप 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 असं जास्त त्रास होऊ लागला होता. त्याच्यानं काय नाही, मी त्याला जरा मलम लावलं, ठीक झालं. तेवढं काही दुखलं नाही. तर लई घाम आला यार मित्रांनो. केलंय मी सगळं काम, झालंय माझं. मग आता अरे मला एक सांगा की खरं खरं सांगा, मी तुम्हाला काय विचार, खरं खरं सांगा तुम्ही की तुम्हाला ना अशी एक क्वेश्चन विचारतो, अशी कोणती गोष्ट आहे की जी की तुमच्या अशा मनापासून म्हणजे तिला तुम्ही एक तर गमवायला भीता, आणि त्याला मिळवण्यासाठी पण धडपडता. अशी कोणती गोष्ट आहे ती सांगा मला, कमेंट म्हणून सांगा कोणी ती. कारण याच्या गोष्टी बोलणार आहे. तर असं माझ्या आयुष्यात म्हणलं तर एक 2-3 गोष्टी आहेत. तर त्याच्यातली एक जवळची गोष्ट म्हणजे स्वतः मीच. कारण मित्रांनो, मी अशा याच्यामध्ये फसत चाललो जे की मला कोणी असं हात बी देत नाही, आणि असं कोणी असं हे पण आहे. म्हणजे मी असे म्हणजे एका साईडला ना फॅमिली, एका साईडला जॉब आहे, एका साईडला असं गोष्टी आहेत. म्हणजे मी कोणत्या गोष्टीमध्ये घुसू, काय करू. आता बघा ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी मी कन्क्लुजन सांगतो. मग बघा ना, आता समजा मी जॉब चूज केली. मग आता इथं ऐकपाजवळ कोण आहे, ह्यांचा विचार आहे. आणि तुम्ही आता म्हणताल की जॉब करायला बाबा बाहेर जा, ऐपाला घेऊन जाय तिथं. अरे तुम्ही साधा विचार करा की त्या म्हणजे ज्या मुलगा बाहेर त्याला विचारा तुम्ही कशी हालत होती ते. आता त्या ह्याच्यामध्ये एकतर मुलाला कधी मेसचा डबा कधी भेटत नाही. कधी जेवायला पैसे नसतात, कारण ते आधी धडपडते. त्याच्यामुळं मायबाप गेले सोबत, तर त्यांनी त्याचंच भागना गेले, तेच कसं काटकसरीनं जगायलंय. मग कुठं मायबापाला घेऊन जायचा विचार आहे. मग तेच ना, प्रश्न तेच आहे ना मित्रांनो, की अवघड आहे. म्हणण्याच्या गोष्टी वेगळ्या आहेत, करायच्या वेगळ्या आहेत. लोक म्हणतात म्हणू द्या, जे तुम्हाला वाटले तेच करा.
तर काय नाही, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. त्याला मला आता फ्रेश व्हायला जायचं आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ थांबवतो मी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. करा, काय चाललं आहे तुमचं, करा. तर ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आई बाप्पाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. बाय.